नमस्कार मित्रांनो, वेलकम टू शुभवेज लाईफ. तर आजपासून आपण सुरू करूयात एक नवीन प्रवास दत्त महाराजांच्या अद्भुत आणि मंगलमय अवतारांचा. दत्तदर्शन एक दैवी प्रवास या विशेष सिरीजमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण भेट देणार आहोत एक अतिशय पवित्र आणि भक्तिमय तीर्थक्षेत्र गाणगापूर. हे स्थान भगवान दत्तात्रेयांचे अतिशय जागृत स्थान म्हणून ओळखले जाते. पण गाणगापूर इतकं खास का आहे? कारण येथे श्री नृसिंह सरस्वती जे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात, त्यांनी अनेक वर्ष वास्तव्य केले होते. त्यामुळे या ठिकाणाला खूप आध्यात्मिक महत्त्व आहे. इथलं मुख्य आकर्षण काय आहे? इथले मुख्य आकर्षण म्हणजे निर्गुण पादुका मंदिर. भक्त येथे येऊन दर्शन घेतात आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. मला ऐकण्यात आलंय येथे संगम देखील आहे आणि त्याचे महत्त्व काय? या संगमामागे एक सुंदर आणि भक्तिपूर्ण कथा सांगितली जाते. जलंधर पुराण आणि श्री सद्गुरु चरित्रानुसार पूर्वी देव आणि दैत्य यांच्यात युद्ध झाले आणि या युद्धामध्ये जलंधर राक्षसाने देवांना मारले. हे पाहून इंद्रदेव भगवान शंकराकडे मदतीसाठी गेले आणि त्यांनी सर्व हकीकत सांगितली. कथेनुसार या राक्षसाच्या रक्तापासून तयार होणाऱ्या अनेक राक्षसांनी भूतलावर धुमाकूळ घातला होता. राक्षसांच्या संहारासाठी गिरिजारमणाने रौद्ररूप धारण केले, पण देवाच्या पुनर्जीवनासाठी इंद्राने भगवान शंकराकडे विनंती केली. तेव्हा शिवाने इंद्राला अमृत घट दिला. ते इंद्रदेवाने सर्व देवांवर अमृत शिंपडून सर्व देवांना जीवनदान दिले. त्यातलेच काही थेंब या स्थानावर पडून अमरजा नदीचा जन्म झाला आणि पुढे भीमा नदीला येऊन ही नदी मिळाली. त्या क्षणी निर्माण झाला एक दिव्य संगम. या नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने पापमुक्ती होते आणि मानसिक शांतता मिळते अशी भक्तांची श्रद्धा आहे. गाणगापूर हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यात स्थित आहे. गाणगापूर रोड आणि कुलबुर्गी ही जवळची रेल्वे स्टेशन आहेत. शिवाय स्टेशन पासून बसेस आणि रिक्षा उपलब्ध आहेत. प्रथम सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन आम्ही निर्गुण पादुका मठात दर्शनासाठी गेलो. निर्गुण पादुकाचे महत्त्व आणि महिमा शब्दात वर्णन करता न येण्यासारखाच आहे. श्री नृसिंह सरस्वती जे साक्षात दत्तात्रेयांचे दुसरे अवतार मानले जातात, त्यांनी अवतार समाप्तीवेळी भक्तांच्या आग्रहासाठी आणि कल्याणासाठी हा निर्गुण पादुका रूपी प्रसाद सगळ्यांना दिला. प्रत्यक्ष दत्तात्रेयांचा अंश असलेल्या या पादुका निराकार म्हणजेच कुठल्याही आकारापलीकडच्या अनंत स्वरूप आहेत. म्हणूनच यांना निर्गुण म्हणून संबोधले जाते. हे दर्शन भक्तांच्या दुःखांचे आणि संकटांचे निवारण करणारे मानले जाते. सकाळी 7 ते 11:30 पर्यंत अभिषेक हॉलमध्ये तुम्ही अभिषेक देखील करू शकता. हा अभिषेक अत्यंत फलदायी मानला जातो. श्री क्षेत्र गाणगापूर येथे दुपारच्या वेळी दत्त महाराजांना भिक्षा अर्पण करण्याच्या परंपरेला माधुकरी म्हणतात. दत्तगुरू स्वतः दुपारच्या वेळी माधुकरीच्या रूपात अन्नाचा स्वीकार करतात असे मानले जाते. दररोज दुपारी 12च्या सुमारास माधुकरीची वेळ असते. भाविक निर्गुण पादुका मठात किंवा संगमेश्वर मंदिराजवळ ओठ्यावर 5 घरातून भिक्षा गोळा करतात. श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयांचे दुसरे पूर्णावतार मानले जातात. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कारंजा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माधव आणि आईचे नाव अंबा असे होते. त्यांच्या बालपणीचे नाव नरहरी होते. जन्मानंतर त्यांनी रडण्याऐवजी केवळ ओम या शब्दाचा उच्चार केला. वयाच्या 7व्या वर्षी त्यांची मुंज झाली. त्यानंतर त्यांनी लगेच आईवडिलांची परवानगी घेऊन तीर्थयात्रेला जाण्याचे ठरवले. काशीला जाऊन त्यांनी संन्यास दीक्षा घेतली आणि त्यांना श्री नृसिंह सरस्वती हे नाव मिळाले. औदुंबर येथे त्यांनी चातुर्मास केला होता. नरसोबाची वाडी येथे त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली आणि गाणगापूर हे त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र मानले जाते. येथे त्यांनी अनेक चमत्कार केले आणि भक्तांचे दुःख दूर केले. येथे असलेल्या औदुंबर वृक्षात साक्षात दत्तप्रभूंचा कायमस्वरूपी वास आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. या वृक्षाच्या खाली गणपतीची मूर्ती आणि श्री सद्गुरू पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत. अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी किंवा संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या वृक्षाला प्रदक्षिणा घालतात. विशेषतः गुरुचरित्राचे पारायण येथे केले जाते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.